थिंक अँड ग्रो रिच, विचार करा आणि श्रीमंत व्हा, बाय नेपोलियन हिल. प्रकरण 12वे, सुप्त मन, जोडणारा दुवा. संपत्ती मिळवण्यासाठीची 11वी पायरी. सुप्त मन हे जागृत मनाचा एक भाग आहे, ज्यामध्ये पंचेंद्रियाद्वारे पोहोचणारी विचारांच्या प्रत्येक उर्मीची नोंद आणि वर्गवारी केली जाते. आणि जसे आपण एखाद्या फाईलमधून पत्र काढतो, तसे त्या वर्गवारीतून त्या विचारांना पुन्हा जागृत मनात आणले जाऊ शकते. सुप्त मन विचार किंवा मनावर उमटलेल्या कोणत्याही ठशांशी अर्थ लावते, स्वीकारते आणि कप्प्यात ठेवते. तुमच्या ज्या इच्छेचे शरीर किंवा पैशात रूपांतर व्हावे असे वाटत असेल, अशी कोणतीही योजना, विचार किंवा हेतू तुम्ही स्वेच्छेने सुप्त मनात रुजवू शकता. सुप्त मन प्रथम प्रमुख इच्छा ज्या भावनेबरोबर मिसळलेल्या आहेत त्यावर कृती करते. उदाहरणार्थ श्रद्धा. इच्छा या प्रकरणात 6 पायऱ्या चढण्यासाठी ज्या सूचना दिल्या आहेत त्या संदर्भात याचा विचार करा. तसेच योजना तयार करणे आणि कार्यान्वित करणे या प्रकरणातीलही सूचनाही बघा. त्यानंतर या विचाराचे महत्त्व तुमच्या ध्यानात येईल. सुप्त मन दिवस रात्र काम करत असते. सुप्त मन मानवाला अज्ञात अशा पद्धतीने अमर्याद बुद्धितत्वाचा उपयोग अशी शक्ती मिळवण्यासाठी करत असते, जिच्यामुळे आपल्या इच्छेचे शारीर स्वरूपात रूपांतर करणे सुप्त मनाला शक्य व्हावे. त्यासाठी व्यवहार्य माध्यमांचा वापर होतो, जेणेकरून ध्येय साध्य होते. तुम्ही सुप्त मनावर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकत नाही, पण तुम्ही स्वतः त्याच्याकडे अगदी योजना, इच्छा वा हेतू सोपवू शकतात. त्याचे तुम्हाला वास्तवात रूपांतर व्हायला हवे आहे. स्वयंसूचना या प्रकरणातील सुप्त मनाचा वापर करण्यासाठीच्या सूचना पुन्हा वाचा. सुप्त मन हे मानवी मर्यादित बुद्धी आणि वैश्विक अमर्याद बुद्धितत्व यातील दुवा आहे. या विश्वासाला आधार असणारा पुरावा आहे. स्वेच्छेने अमर्याद बुद्धितत्वाकडून शक्ती मिळवण्यासाठी ते माध्यम ठरते. त्यामध्ये एक गुप्त प्रक्रिया आहे, ज्या अन्वये मनाच्या उर्मीचे रूपांतर आध्यात्मिक रूपात होते. तेच एक माध्यम आहे ज्याद्वारे प्रार्थनेला उत्तर देणाऱ्यांपर्यंत ती पोहोचवली जाते. सध्यापुरते तुम्ही हे लक्षात ठेवणे पुरेसे आहे की सर्व पद्धतींद्वारे सुप्त मनाकडे तुमच्या नकळत विचार पोहोचवतात आणि तुम्ही रोजचे जीवन जगत असता. त्यातले काही नकारात्मक असतात तर काही सकारात्मक. तुम्ही आता नकारात्मक विचार पोहोचवणे थांबवले पाहिजे आणि इच्छेच्या सकारात्मक उर्मींना सुप्त मनांवर प्रभाव टाकायला मदत केली पाहिजे. हे जेव्हा तुम्ही करू शकाल तेव्हा तुमच्याकडे सुप्त मनाचे दरवाजे उघडण्याची चावी असेल. शिवाय तुम्ही त्या दरवाजावर इतके नियंत्रण ठेवू शकाल की कोणताही नकोसा विचार तुमच्या सुप्त मनाला प्रभावित करणार नाही. जे जे मानवाने निर्माण केले आहे त्याची सुरुवात विचारांच्या उर्मीतून होते. संकल्पनेचा प्रथम विचार केल्याखेरीज माणूस काहीच निर्माण करू शकत नाही. कल्पनाशक्तीच्या मदतीने विचार एकत्र करून त्याची योजना बनवावी लागते. कल्पनाशक्ती जेव्हा तुमच्या ताब्यात असते तेव्हा तिचा उपयोग योजना बनवण्यासाठी वा अशा हेतूंसाठी केला जाऊ शकतो जे निवडलेल्या व्यवसायातील यशापर्यंत जाईल. सुप्त मनात स्वेच्छेने रुजवलेले विचार शारीर रूपात दिसण्यासाठी कल्पनाशक्तीमधून संक्रमित झाले पाहिजे आणि श्रद्धेमध्ये मिसळले पाहिजे. सुप्त मनाला पुरवण्यासाठी योजना किंवा हेतूबरोबर श्रद्धेचे मिश्रण हे केवळ कल्पनाशक्तीने होऊ शकते. या विधानावरून तुमच्या सहज लक्षात येईल की आपल्या इच्छेनुसार सुप्त मनाच्या वापरासाठी सर्व तत्वांचे संयोजन आणि त्यांचे अवलंबन करणे गरजेचे आहे. एला विल्कॉक्स यांनी जेव्हा पुढील ओळी लिहिल्या तेव्हा सुप्त मनाच्या सामर्थ्याचे त्यांना झालेले आकलनच त्यांनी मांडले. तुमच्या द्वेष किंवा प्रीती निर्माण करून विचार काय करेल हे तुम्ही कधीच सांगू शकत नाही, कारण विचार या गोष्टी असतात आणि त्यांना हलके फुलके पंख असतात. संदेश नेणाऱ्या कबुतरापेक्षा ते वेगवान असतात. ते विश्वाच्या नियमांची पालन करतात. प्रत्येक गोष्ट त्यासारखीच गोष्ट निर्माण करते आणि त्या सर्व दूर पसरतात. तुम्हाला परत आणण्यासाठी सुप्त मनाशी जोडलेल्या सृजनशील प्रयत्नांच्या शक्यता विचारही करता येणार नाहीत इतक्या आणि आश्चर्यकारक आहे. मन अचंबित होऊन त्यापासून प्रेरणा घेते. सुप्त मनाविषयी
चर्चित मला नेहमीच स्वतःबद्दल न्यूनत्व वाटते, कारण कदाचित माणसाचे या विचारांचे संपूर्ण ज्ञान इतके मर्यादित आहे की ते दयनीय वाटते. सुप्त मन हे मानवाची मर्यादित बुद्धी आणि वैश्विक अमर्याद बुद्धितत्व यातील दुवा आहे. हा विचारच मुळी माणसाची तर्कबुद्धी जवळजवळ पंगू करणारा आहे. एक वास्तव म्हणून तुम्ही सुप्त मनाच्या अस्तित्वाचा स्वीकार केलात आणि तुमच्या इच्छेचे शारीरिक किंवा आर्थिक रूपात बदल करणारे माध्यम म्हणून त्याच्या शक्यता समजून घेतल्यात की तुम्हाला इच्छा या प्रकरणात दिलेल्या सूचनाचे महत्त्व पूर्ण कळेल. तुम्हाला सतत तुमच्या इच्छांमध्ये सुस्पष्टता आणून त्या लिहून ठेवायला का सांगितल्या आहेत तेही कळेल. सूचनांचे पालन करण्यात चिकाटीचे महत्त्वही तुम्हाला कळेल. 13 तत्वे ही उत्तेजना देणारी तत्वे आहेत, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सुप्त मनापर्यंत पोहोचण्याची आणि त्याला प्रभावित करण्याची क्षमता प्राप्त होते. पहिल्याच प्रयत्नात तुम्ही ते करू शकला नाही तर निराश होऊ नका. हे लक्षात ठेवा की श्रद्धा या प्रकरणात दिलेल्या सूचनांनुसार सुप्त मन आपणाहून केवळ सवयीनेच त्या दिशेला जाईल. तुम्ही अजून श्रद्धा या विषयात प्रावीण्य मिळवलेले नाही. प्रतीक्षा करा, चिकाटी ठेवा. तुमच्या सुप्त मनाच्या फायद्यासाठी श्रद्धा आणि स्वयंसूचना या प्रकरणातील अनेक विधाने येथे पुन्हा केली जातील. हे ध्यानात घ्या की तुमचे सुप्त मन स्वेच्छेने काम करते. तुम्ही त्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करा, अगर न करा. याचा असाही अर्थ आहे की तुम्ही जर भीती, गरिबी व सर्व नकारात्मक विचारांच्या उर्मीवर ताबा ठेवला नाही आणि त्यांना अधिक चांगल्या विचारांचा खुराक दिला नाही, तर ते नकारात्मक विचारही तुमच्या सुप्त मनाला उत्तेजित करत असतात. सुप्त मन रिकामे राहणार नाही. तुम्ही जर तुमच्या इच्छा तुमच्या सुप्त मनात रुजवल्या नाही, तर त्याचे पोषण तुमच्या दुर्लक्षामुळे त्याच्यापर्यंत पोहोचलेल्या विचारांवर होत राहील. आम्ही आधी स्पष्ट करून झालेले आहे की सकारात्मक आणि नकारात्मक अशा विचारांच्या दोन्ही उर्मी सुप्त मनापर्यंत सतत पोहोचत असतात. लैंगिक भावनांचे रूपांतर या प्रकरणात सांगितलेले जे 4 स्रोत आहेत, या स्रोतांद्वारे ते पोहोचतात. जे काही तुमच्या मनातून गेलेले असते. मिसेस विल्कॉक्सन हे सत्य कळले होते की जे विचार मनातून जातात ते सुप्त मनात खोलवर रुतलेले असतात, जिथे ते चुंबकासारखे किंवा एखाद्या योजनेच्या रूपरेषेसारखे काम करतात, ज्याद्वारे सुप्त मन त्यांच्या योजना प्रत्यक्षात आणण्यास प्रभावित होते. विचार हे खरोखरच गोष्टी आहेत, कारण प्रत्येक जड वस्तूची सुरुवात विचार ऊर्जेतूनच झालेली असते. केवळ तर्कबुद्धीच्या प्रभावापेक्षा विचारांसोबत भावनांचे मिश्रण झालेले असल्यास सुप्त मन त्या प्रभावाला अधिक प्रतिसाद देते. खरं तर असे म्हणायला पुरेसा आधार आहे की सुप्त मनावर केवळ भावना मिश्रित विचार कृतिशील प्रभाव टाकू शकतात. हे जगमान्य सत्य आहे की बहुसंख्य लोकांवर भावना अधिराज्य गाजवत असतात. जर हे खरे असेल की सुप्त मन भावना मिश्रित विचारांना अधिक प्रतिसाद प्रवण असते, तर भावनांचे महत्त्व जाणून घेणे अधिकच आवश्यक ठरते. 7 प्रमुख सकारात्मक आणि 7 प्रमुख नकारात्मक भावना आहेत. नकारात्मक भावना आपणहून विचारांच्या उर्मीत घुसून सुप्त मनापर्यंत पोहोचतात, तर सकारात्मक भावनांना मुद्दाम स्वयंसूचनांद्वारे विचारांमध्ये आणून सुप्त मनांपर्यंत पोहोचवावे लागते. स्वयंसूचनावरील प्रकरणात याबद्दल सूचना दिल्या आहेत. ब्रेडमधील यीस्टची या भावनांशी तुलना करता येईल, कारण त्यांच्यात कृतिशीलता असते. ही कृतिशीलता निष्क्रिय विचारांचे रूपांतर क्रियेत करते. अशा रीतीने केवळ थंड तर्कबुद्धीपेक्षा भावना मिश्रित विचार अधिक कृतिप्रवण का असतात हे कळते. तुमची पैशाची इच्छा तुमच्या सुप्त मनाकडे सुपूर्द करण्यासाठी तुम्ही सुप्त मनातील आतल्या श्रोत्याला प्रभावित आणि नियंत्रित करण्याची तयारी करत आहात. त्यासाठी या आतल्या श्रोत्यापर्यंत पोहोचवण्यासाठीची पद्धत कळणे आवश्यक आहे. तुम्हाला त्याची भाषा बोलता आली पाहिजे, नाहीतर तुमच्याकडे तो लक्ष देणार नाही. त्याला सर्वात चांगली समजते ती भावनांची भाषा. येथे 7 प्रमुख सकारात्मक आणि नकारात्मक भावनांचे वर्णन करून, जेणेकरून सुप्त मनाला सूचना देताना तुम्ही नकारात्मक भावना टाळून सकारात्मक भावनांचा उपयोग करून घ्याल. 7 प्रमुख सकारात्मक भावना.
इच्छा, श्रद्धा, प्रेम, लैंगिक भावना, उत्साह, प्रणय, आशा. इतरही सकारात्मक भावना आहेत, पण या सर्व शक्तिशाली आहेत आणि सृजनशील प्रयासात जास्तीत जास्त वापरल्या जातात. या भावनांमध्ये प्रावीण्य मिळवा. ते केवळ वापरानेच मिळू शकते. की मग इतर सकारात्मक भावना जेव्हा आवश्यक असतील तेव्हा तुमच्या आज्ञेत असते. या संदर्भात हे लक्षात ठेवा की तुम्ही अशा पुस्तकाचा अभ्यास करत आहात जे तुम्हाला सकारात्मक भावनांनी पैशाविषयी जागरूकता विकसित करण्यास मदत आहे. माणूस नकारात्मक भावनांनी पैशाविषयी जागरूक होत नाही. 7 प्रमुख नकारात्मक भावना ज्या टाळायच्या आहेत. भीती, मत्सर, तिरस्कार, सूड, हाव, अंधश्रद्धा आणि राग. एकाच वेळी सकारात्मक आणि नकारात्मक भावना मनात राहत नाही तर ती वर्चस्व गाजवणारच. सकारात्मक भावना तुमच्या मनावर वर्चस्व गाजवेल हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे. येथे सवयीचा नियम तुमच्या मदतीस येईल. सकारात्मक भावनांचा वापर होईल याची सवय अंगी बाणवा. सरते शेवटी त्या तुमच्या मनावर इतक्या पूर्णपणे आरूढ होतील की नकारात्मक भावनांना प्रवेशच मिळणार नाही. या सूचना सातत्याने आणि शब्दशः पाळल्यानेच तुम्ही तुमच्या सुप्त मनांवर नियंत्रण ठेवू शकाल. जागृत मनातील एखादी नकारात्मक भावनाही सुप्त मनाला पुरवलेली रचनात्मक मदत उद्ध्वस्त करण्यास पुरेशी आहे. तुमचे निरीक्षण जर चांगले असेल तर तुमच्या लक्षात आलेच असेल की बहुतेक लोक प्रार्थनेचा आश्रय बाकी सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यावरच घेतात किंवा रोजचा एक उपचार म्हणून अर्थहीन शब्दाचा उच्चार प्रार्थना म्हणून करतात. बाकी प्रत्येक निष्फळ ठरल्यावरच बहुतेक लोक प्रार्थना करतात. हे सत्य असल्यामुळे मनात भीती आणि शंका ठेवूनच प्रार्थना केली जाते. या भावनांवर सुप्त मन क्रियाशील होते आणि त्या अमर्याद वैश्विक बुद्धितत्वाकडे संक्रमित होतात. त्यानुसार अमर्याद बुद्धितत्व त्यावर कृतिशील होते. जर तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करत असाल पण प्रार्थना करताना ते कदाचित मिळणार नाही किंवा तुमचे त्या सर्व सामर्थ्यशाली शक्तीकडून ऐकले जाणार नाही अशी भीती मनात असेल तर ती प्रार्थना व्यर्थच ठरणार. ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करता ते मिळाले असे कधी कधी होते. जे मागितले ते मिळाले असा अनुभव तुम्हाला आला असेल तर आठवून पहा की प्रार्थना करताना तुमची मानसिक अवस्था नक्की काय होती. मग तुमच्या ध्यानात येईल की इथे विशद केलेल्या सिद्धांत केवळ सिद्धांत नाही. एक काळ येईल जेव्हा देशातील शाळा आणि शैक्षणिक संस्था प्रार्थनेतील विज्ञान शिकवायला लागतील. शिवाय जेव्हा प्रार्थना विज्ञान म्हणूनच उरेल. जेव्हा तो काळ येईल मानवजात त्यासाठी तयार असेल आणि त्याची मागणी करेल तेव्हा तो येईल. तेव्हा वैश्विक बुद्धी तत्वाशी संपर्क साधताना कोणाच्याही मनात भीती नसेल, कारण भीती नावाची भावनाच उरणार नाही. अज्ञान, अंधश्रद्धा आणि खोटी शिकवण नाहीशा झालेल्या असतील आणि माणसाला त्याचा खरा दर्जा प्राप्त झालेला असेल. अमर्याद बुद्धी असलेला मूळ काही जणांना हा आशीर्वाद आधीच मिळालेला आहे. जर ही भाकीत तुम्हाला अतिरंजित वाटत असेल तर मानव वंशाचे सिंहावलोकन करा. 100हून कमी वर्षापूर्वी माणसांना विजांचा कडकडाट हा दैवी प्रकोप वाटत असे आणि त्याची भीती वाटत असे. आता श्रद्धेच्या सामर्थ्यामुळे माणसे विजेचा वापर करू लागले आणि तिच्या जोरावर उद्योगाची चक्रे फिरू लागली. तसेच काही वर्षापूर्वीपर्यंत ग्रहांमधील अवकाश म्हणजे दुसरे तिसरे काही नसून पोकळी किंवा काहीच नसल्याचा मृतपट्टा आहे असे लोकांचा विश्वास होता. आता त्याच श्रद्धेच्या सामर्थ्यामुळे लोकांना कळाले आहे की तो मृतपट्टा वा पोकळी नसून ग्रहांमधील अवकाश जिवंत आहे आणि विचारांच्या कंपनांचा अपवाद सोडल्यास ते उच्च दर्जाच्या कंपनांचे रूप आहे. आता माणसांना माहीत आहे की ही कंपन पावणारी चैतन्य असणारी ऊर्जा जी जड वस्तूतील प्रत्येक अणू पसरवतो आणि अंतरातील प्रत्येक जागा भरते, ती प्रत्येक मानवी मेंदू दुसऱ्या मानवी मेंदू बरोबर जोडत असते. त्याच या ऊर्जेने प्रत्येक मानवी मेंदू वैश्विक अमर्याद बुद्धितत्वाशी जोडलेला नसतो असे समजण्याचे माणसाकडे कोणते कारण आहे? मानवी मेंदू आणि ती अमर्याद शक्ती यांमध्ये कोणतेही जकातीचे दरवाजे नाहीत. त्यांमधील संपर्कासाठी केवळ संयम, श्रद्धा, चिकाटी, आकलन आणि संपर्क व्हावा अशी प्रामाणिक इच्छा यांची गरज असते.
केवळ व्यक्तीच असा संपर्क करू शकतो. पैसे देऊन केलेल्या प्रार्थनांना काही किंमत नसते. कोणाच्या तरी वतीने हा धंदा येथे होऊ शकत नाही. तुम्ही थेट जा किंवा काहीच संपर्क करू नका. तुम्ही प्रार्थनांची पुस्तके मरेपर्यंत त्या करत बसा, त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही जे विचार त्या अमर्यादित शक्तीकडे पोहोचू इच्छिता त्यात बदल झाला पाहिजे आणि ते केवळ तुमच्या सुप्त मनाद्वारे होऊ शकते. ज्या पद्धतीने तुम्ही अमर्याद शक्तीशी संपर्क साधू शकता ती पद्धत रेडिओ जसा आवाजाच्या कंपनांद्वारे संपर्क साधतो त्यासारखी आहे. तुम्हाला जर रेडिओच्या कामाची पद्धत समजली, तुम्हाला अर्थात माहीत आहेच की इथरला वरच्या श्रेणीत नेल्याशिवाय किंवा मानवी कान ऐकू शकतील असा बदल कंपनांमध्ये केल्याखेरीज त्याद्वारे आवाज जाऊ शकत नाही. मानवी आवाज रेडिओ स्टेशन पकडते आणि ती कंपने लाखो वेळा वाढवून बदलते. केवळ याच पद्धतीने इथरद्वारे आवाज ऐकता येतो. हा बदल झाल्यानंतर इथर ही ऊर्जा घेतो जी मुळात आवाजाच्या कंपनाच्या रूपात होती आणि रेडिओच्या सिग्नल्स घेणाऱ्या रिसिव्हिंग स्टेशनकडे पाठवतो. मग ही स्टेशन्स ती ऊर्जा पुन्हा मूळ कंपनांमध्ये परिवर्तित करून आवाज ऐकवतात. सुप्त मन हे एक माध्यम आहे जे प्रार्थनेचे रूपांतर अमर्याद शक्ती ओळखू शकेल अशा प्रकारे करते. संदेश सादर करते आणि ज्यासाठी प्रार्थना केली होती त्यांचे उत्तर निश्चित योजना व कल्पना यांच्या रूपात मिळवते. ते तत्व समजून घ्या की मग तुमच्या लक्षात येईल की प्रार्थनेच्या पुस्तकातील केवळ शब्द माणसाचे मन आणि त्या अमर्याद तत्वांमध्ये कधीच संपर्क साधू शकणार नाही. अमर्याद तत्वाकडे तुमची प्रार्थना पोहोचण्याआधी कदाचित तिच्या मूळ विचारांच्या कंपनात बदल होऊन ती आध्यात्मिक कंपने झाली असतील. श्रद्धा हे एकच माध्यम आहे जे तुमच्या विचारांना आध्यात्मिक स्वरूप देईल. श्रद्धा किंवा भीती हे एक ठिकाणी नांदू शकत नाहीत. जिथे एक आहे तिथे दुसरी असू शकत नाही. प्रकरण 12 सुप्त मन येथे संपलेलं आहे. धन्यवाद.